शांता काकू, तुम्ही या ना, या घरात या. मनीषा भेटत नाही मनीषा किती दिवसापासून. आणि तुझा चक्कर झाला नाही आमच्या घरी. कुठे गेली तू? ती सासू विसू कुठे गेली? घरी नाही आहे काय? नाही नाही काकू, आहेत नाही घरी. थांबा मी आवाज देतो. राहू दे मनीषा. इकडून चालली होती कामात असेल ती सासू. काकू सांगा ना, कशा काय आल्या? मला माहित आहे कामाशिवाय तुम्ही येत ना. काय म्हणते सविता ताई? नाही की मनीषा, तसं सगळं चांगलं चालू आहे. मी काय म्हणत होते तुले, सविता सोबत जाय तू साडी घ्यासाठी. सविता ताई सोबत? सविता ताईने पाठवलं काय? नाही नाही, सवितानं नाही पाठवलं. मलाच आठवण आली. नवार गेलती पाणी भरायला, मला मनीषाला भेटतो इकडून. मीच म्हणून राहिली तुले, जा तुम्ही दोघी जणी मस्त, दोघी बहिणी, आणि दोघी पसंतीनं दोघीच्या घेऊन या साड्या. शांताबाई, आम्ही साडी घेऊ की नाही घेऊ, त्या सुनील तू साडी घेऊन घे. काही आमच्या भरोशावर बसू नको शांताबाई. मायबाई कोण गंगूबी अशी बोलून राहिली? कायचा राग आला तुले माया? नाही नाही, मला कायचा राग नाही आला. मनीषा काय झालं म्हणजे त्या सासूले? काही नाही काकू, माया ननदचं असं झालं की नाही, लग्न नाही झालं आणि तब्येती खराब झाली, नावाची बदनामी झाली, त्याच्यामुळे आई जराशा डिस्टर्ब आहात. पण जाऊ दे, आता मी शिवानी ताईला समजून सांगतो, सगळं सगळं जागा घेऊन जाईन काकू. पाय मग मनीषा, तू जर जात असेल त्यासोबत तर चल येतो मी. काकू बसा, चहा घे, पाणी घे. नाही मनीषा, आता बसत नाही, बसायचा वेळ नाही आता. चल येतो मी. आई नसं नव्हतं बोला लागत शांता काकूले खराब वाटलं. चल शिवानी ताईला समजून सांगतो मी. शिवानी ताईवर शिकल्या सवरल्या, शाळेत टीचर आहेत, शाळेतही चालल्या नाहीत. आजच्या तारखेने झटक झाटक जाळे काढणं सगळं झालं पाहिजे. अजून तिळाचे लड्डू, शेंगदाण्याचे लड्डू करणं, सामान आणायला जाणं. आता शांता काकू म्हणतात की सविता ताईसोबत जाय म्हणतात साडी घ्यायसाठी, तिकडे दिवस लागते. पण घे शिवानी ताई विनाकारण स्वतःला त्रास करून घेऊन राहिल्या का नाही. पण शिवानी ताईला किती समजून सांगितलं, ऐकायच्याच मूडमध्ये नसतात. आज मी चांगली रागवतो शिवानी ताईवर. शिवानी ताई, शिवानी ताई काय म्हणता वहिनी? तुम्ही पहिले बसल्या आता शिवानी ताई, तुमच्यासोबत अर्जंट काम आहे मला. सांगा वहिनी काय म्हणता लवकर. शिवानी ताई रागाची गोष्ट तुम्हाला हे शोभत नाही. अळानी बहिणा तुम्ही, शिकल्या सवरल्या, टीचर आहे शाळेंनी, आणि तुमच्या शाळेतल्या मॅडमचे फोन येऊन राहिले. काल मॅडम येऊन गेली घरी. शिवानी शाळेत येत नाही काय? मॅडम शाळेत येत नाहीत काय? एवढं तुम्ही जीवाचं खकानं करून राहिले शिवानी ताई. कोण आहे काय वे मनीषा? कोण नागपूरला कल्ला करू राहिली तू? आहे मी शिवानी ताई कल्ला नाही करू राहिली. त्याच्या मनातला डर कमी करू राहिली आई मी. शिवानी ताई आहे 8 दिवस झाले घरातल्या घरात त्याचं डोकं कसं करत अशी नाही. तूच पाहिजे मनीषा. आणि तू तर साडी घ्यायला निघाली होती, आलती ना तुला ते त्या बहिणीची सासू शांती. आई काय झालंय तुम्हाला? तुम्ही तर शांता काकूले किती कोणते कामं हे करत जा तुम्ही. कोण आता आता कोण तुम्हाला रागून राहिला काय त्या शांता काकूचा? ना नको घेऊ तिचा आपल्या घरांनी, तिचा हात आहे माझ्या शिवानीची तब्येत खराब पर्यंत. नाही आई, तुम्ही असं मनात विचार नका. शांता काकू कोणाचं करीन तर चांगलंच करेन आई. तुम्हाला तरी आता अनुभव आहे, मला आई किती वर्षाचा अनुभव आहे. एकदाची मी माझ्या बहिणीला खराब म्हणीन, पण शांता काकूले नाही. शिवानी ताई बंद करा तुमचा आता हे नाराज होणं. नाही वहिनी, माझं मूल्य खराब आहे. थांबा शिवानी ताई मनीषा काही गरज आहे काय तुले तिच्या समोर विषय काढायची? आई कसं सांगू तुम्हाला मी, शिवानी ताईने त्या सदम्यातून बाहेर काढायला लागते आई. मी पहिन बाई पोरगी पहिन, तू काय तिच्याच्या हस्तक्षेप करू नको मनीषा. एवढं चांगलं होऊन राहिलं तर पोरीचं कोणाची नजर लागली आणि कोणाची नाही. कोणाची नजर लागली पोरीले कोणाला माहित. आईले कसं लक्षात नाही राहिलं. शिवानी ताईले घरात घालून अरे जेव्हा बाहेर काढलं तेव्हाच त्याचं डोकं फ्रेश होईल ना. नाही तर तेच ते विचार त्याचा जीव गुदमरून राहिला त्या विचारानं. नाही कोणी हालतीत मी शिवानी ताईले आज बाहेरच घेऊन जातो. असं करतो, शांता काकूच्याच घरी घेऊन जातो. शिवानी ताई. बापरे आई हे काय करून राहिले तुम्ही? आई ऐकू येऊन राहिले का तुम्हाला? बबली बेटा काय झालं बबली? आई तुम्हाला काही काम आहे काय झटक करायचं? तुम्हाला सांगितलं ना मी, रविवारी सुट्टीच्या दिवशी सगळं काम करतो. भांडे घासणं, झटक करणं, खुर्चीतून पडल्या झडल्या आई सांगता येते काय कोणाचं? नाही ना बबली, मी बरोबर पाहून करून राहिली. तू काय काय करशील बबली? ड्युटी करशील की ट्युशन करशील की स्वयंपाक पाणी करशील? नाही बबली, करू दे ना आता, जे कामं होते ते करतो ना मी. नाही आई, सून असल्यानंतर सासूला झटक करणं बरं नाही वाटत आई. मारलं तरी बरं नाही वाटत. खाली उतरा तुम्ही लवकर. बिमार पडला तर दवाखान्यात मलाच न्यायला की नाही तुम्हाला? तुमचा पोरगा विचारतही नाही तुम्हाला. उतरा लवकर, खाली उतरा.
अरे वा सुषमा, पाय किती भाग्यवान आहात सुषमा तू सुनीच्या बद्दल. भाग्यवानचा आवाज सविता मी, ते बी सुनीबद्दल. पाय बरं शांताबाई, तू सून म्हणते करू नका आई, बिमार पडसा. किती तू काळजी घेते सुषमा. आणि मैसून, या जागा मैसून असते तर काय म्हटलं असतं माहितीये आई, हे खोली झाली की दुसरी खोली झटक झटक करता तुम्ही आई, आणि लवकर लवकर कामं करा, असं म्हटलं होतं सुषमा माझ्या सुनीनं. तू करत नशील ना सविता. सुषमा तुला काय माहितीये, मला माहितीये मैसून अशी आहे म्हणून, त्यासाठी मी तशा कामाला हातच नाही लावत. पायत बस तू काय करतो बस, वरवर वरवर कामं केली की झाली माझी कामं सुषमा. सविता काकू, नाही नाही, आमची आई तशी नाही. आमची आई तर कोणतं बी काम असो पुरं केल्याशिवाय राहत नाही. पण आता खुर्चीवर चढून मीच आईले नाही म्हणून राहिली. बसा काकू, चहा आणतो मी. आणि चांगला दुधाचा करतो बाई, आज चहा घेतला दूधच कमी होतं, वाटत नाही चहा घेतल्यासारखं. बबली, मस्त घटघट दुधाचा चहा करतो. ठीक आहे काकू. का सविता, दुसऱ्याच्या घरी तुला घटघट दुधाचा चहा पाहिजे आणि स्वतःच्या घरी काला बी चहा पाजत नाहीस कोणाला तू. पाय बी सुषमा, पाशीन तपास, नाही तर चालली मी घरी. त्या चहाच्या माथा नाही येऊ मी. खाऊन काढणं काही कामाचं नसते. राहू दे बबली, राहू दे. होती सासू नाही म्हणते, दूध नाही म्हणते माझ्या घरी. नाही नाही काकू, दूध आहे ना आमच्या घरात, 1 लिटर दूध असते रोजचं. कर मग कर. का सुषमा, बरं झालं मी ती मैत्रीण जाव. हा, मैत्रीण खाऊ देत नाही बिचारे. सविता, राहू दे, मी स्वयंपाक चली त्या सुनीपाशी चहा प्यायसाठी, पण तरी त्या सुनीच्या हातचा चहा पितो मी आज. लोकांचं खाऊ आपलं ना देऊ. वा रे वा सविता, शांताबाई म्हणते ते खरीच गोष्ट आहे. पण शिवानीताई, थांबा थांबा शिवानीताई. काय झालं वहिनी? शिवानीताई, तुम्ही तयारी करा, आपण मार्केटला जाणार आहोत. नाही वहिनी, मी येणार नाही. शिवानीताई, तुमच्यासोबत अर्जंट काम आहे, तुम्हाला याच लागते. चला लवकर तयारी करा तुम्ही. वहिनी, मी नाही म्हटलं ना. पण शिवानीताई, मी हो म्हणून राहील तुम्हाला. लवकर तयारी करा तुम्ही. ठीक आहे. जमलं. शिवानीताई तयार झाल्या. आता येतो शांता काकूच्या घरी, मग जातं मार्केटले. पा कसं सदण्यातून काढतो ननद बाईले. चिंट्याचे बाबा कुठे गेले? चिंट्याचे बाबा. आई, कुठे गेली होती आई तू? किती वेळची वाट पाहून आलो मी तुझी. राजा, मी वाट पाहून आला तू काळजीसाठी रे. आई, मी सविताला घेऊन बाहेर चाललो. का रे राजा, उठला सुटला की चालला बाहेर चाललो मी, बायकोला घेऊन बाहेर चाललो. बायकोला घेऊन घरांनी कामं नाहीत काय? नाश्ता बाहेरचा आणतं, जेवण करायला बाहेर जातं, हे घरी कोण करीन रे? आता मकर संक्रांत आली जवळ, कोण अशी करून राहिली हे? काही तुम्ही दोघं जणांनी काही प्लॅन केला आहे काय, अलग निघायचा की कायचा? मला राजा तू सपा सांगून दे काय आहे तर. माझ्यानं हे पावल्याने चाललं पिक्चर पाहिले टॉकीज मध्ये. कोण शिकवलं असं हे तिले? मला नाही माहित आहे. आता तूच तर म्हणतं तिला नाराज नको करू म्हणून, म्हणून तिनं म्हटलं की मी जातो आई. माझ जीवाले जुलूम आहे सगळा. थांब राजा. अरे वा, मस्त ट्रेनिंग देणं चालू आहे पोराले. सासूबाईचं कायचं ट्रेनिंग देऊन राहिली मी? सूनच ना तू. कुठे चालली तू आता? कधीपासून तयारी करून निघाली, कधीपासून तयारी करून निघाली. लेकरं जातात शाळेत. तुमच्या पोरांना सांगायचं नाही का तुम्हाला? ट्रेनिंग चालू आहे तुमचं पोराले. कुठे जायला ते बायकोला घेऊन, कुठे नाही जायला लागत. तोंड सांभाळून बोल सविता. मी काही त्याच्यानं जास्त बोलून नाही राहिली. कोण अशी वागून राहिली तू? म्हणजे मकर संक्रांतीला साडी घेणं बी म्हणजे चुकीची गोष्ट आहे काय? विचारावर 4 लोक आले तुम्ही. अरे वा, पाहिली सासू कोणती? सासूसाठी साड्या आणल्या आणि सुनीसाठी काहीच नाही आणलं. तुमच्यासारखी सासू या जगात नशी नाही. तू रिकामं बोलू नको सविता. तुला माहित आहे काय कुठे गेलती मी, काय गेलती मी? तर मनीषाने सांगितलं नाही त्यासोबत साडी आणायला जायसाठी. राजा, जाय तू वावरांदी, तूर सोंगा लागते. जाय पाहुणी तूर झाली काय, आणि तिकडून मशीन आल्याची का जाजो. ठीक आहे आई. राजाजी, तुम्हाला सांगितलं मी, आज आपल्याला मार्केटला जायला लागते साड्या घ्यायसाठी. म्हणजे का? तू काय त्याला धमकी देऊन राहिली काय? असं करा लागते, तसं करा लागते. तू म्हणशील तसंच नाच म्हणून तुमच्या जीवार येऊन राहिली काय? माझा नवरा मा म्हटलं ना ऐकून राहिला. आता थांबतो. आता संक्रांत जवळ आली तरी मी त्या आईला बोलावतो. थांबतो. तुला सांगितलं सविता मी तू साडी आणतो म्हणून. कोण तू आई संग भांडणं करून राहिली, घरातलं वातावरण खराब करून राहिली सविता. तुमची आई बोलते तर ते दिसत नाही तुम्हाला, आणि मी बोलतो तर पटकन दिसून राहिलं. मी चाललो वावरात, काही तुझ्या नांदीला पुरत नाही मला. आता वावरात जासान विचार करता पाहिजे तुम्ही. केला नाही विचार. पाहून घे किती हरामखोर आहे मै सासू. हरामखोर अशाले मग म्हणते की सून बोलते.
सखूबाई, संध्याकाळी येणार नाही झालं आता तर, पण नक्की येता बरं. तुमच्या संग लय अर्जंट काम आहे मला. हो ना शांताबाई, येतो ना. तुम्ही विचार करा सखूबाई, तुमची पोरगी मन मानीन तसं करून राहिली. कोणाची शिकवण आहे अशी? तुम्ही शिकवलं का तुमच्या पोरीला असं? कशा गोष्टी करता शांताबाई? मी कायले शिकवू? तर तुम्ही तुमच्या पोरीला 2 गोष्टी समजून सांगण्यासाठी नक्की येता संध्याकाळी. ठीक आहे शांताबाई, येतो मी. ठीक आहे, मग ठेवतो. सांगा ना मग घराने. सांगा तुम्ही घराने सांगा मग. तुम्हाला कोणतं काम तर पाहिजे आई. मी घराने नाही करवली सविता. तू आईले बोलावलं मी. तुला कालही म्हटलं तू आईले बोलावतो म्हणून. ते घराने सांगायसाठी काय करीना करून राहिली तू दिवसांदिवस. तर संक्रांत जवळ आली, राहिले घरातले काम, साफसफाई करायची, सगळं करायचे. हा, इकडे हिंडू दे तिकडे हिंडू दे, पिक्चर पाहायला जाऊ दे. जाते काय तुमची कोणती सुनवायरी? तिथे मस्ती आली आहे अंगात. तिथं मस्तीच जिरवतो मीची आता. नाही, आता बस करावं लागेल मला. आता हेवळपणा करणं आता चांगलं राहा लागेल. मै सासू मै आईले मै घराने सांगून राहिली. मला माहित नव्हतं अशी करीन मै सासू म्हणून. कोणाचा आला पण? आईचाच आला वाटते, पाहू दे बरं. हॅलो, को आई होय काय? नाही, मी मनीषा बोलत आहे सविता ताई. काय करत आहे तू? बापरे मनीषा, बोल मनीषा. सविता ताई, आम्ही येणार आहे तुझ्या घरी. शिवानी ताई, मी, आपण मार्केटला जाऊ साड्या घ्यायसाठी. खरंच काय मनीषा? कोण सांगितलं तुले? सविता ताई, शांता काकू आलते ना घरी माझ्या सकाळी. साड्या घ्यायला जातो म्हणे सविता सोबत. मी म्हटलं हा काकू जातो म्हटलं मी. ठीक आहे मनीषा, ये मग दुपारी. तोपर्यंत मी ड्युटीवरून येतो. ठीक आहे सविता ताई, ठेवतो मग. हा ठेव. आईले सांगितलं, मनीषा जर आता घरी आली ना, शिवानी घरी आली, मग सासू अजून घराने करीन त्याच्यापेक्षा नाही, मीच आईले माफी मागतो. आईले म्हणे नाही, आतापर्यंत माझं चुकलं, आता मी अशी कधीच वागणार नाही. तुमच्या पोराला सरळ करायसाठीच मी अशी वागली म्हणे. आई कुठे गेले? आई कुठे? माय बाई, तिच्या भरोशावर आहेत बसू मी? भांडणं करत बसू? पहिले कशी कामं करू? आपलं काम काय आपल्याला भारी नसते. तू करशील कर बिचारे, नाही करशील नको करू. बाईचे जातीले हे काही सांगायचं काम नसते काही. हे स्वतः समजायला पाहिजे आता आपल्याला कोणते काम करावतात म्हणून. आई कुठे गेले? आई पाय बरं, जीवाली पडायसाठी मोठा भेव लागते. जीवाच्यानं होत नाही, पण तरी करा लागते. काय करते कोणाला सांगता नाही तर. आई कुठे गेले? आई, अरे बापरे, आई पडसान ना तुम्ही? आई उतरा खाली उतरा. आई तुम्ही पडसान ना वरून? बापरे. नाही सविता, काही पडत नाही मी. जाऊ दे, पडू दे. पडली तर तुमच्या मागची कटकट खतम होऊन जाईल. मीच तुमच्या मनामनात बोलणारी. मी मेली की तुम्ही सगळं मोकाट होऊन जा. मग मारा हटलेने फिरा, पाकी जाईने फिरा, पिक्चर पाहायले. पडू दे सविता. आई उतरा तुम्ही खाली लवकर. नाही सविता, तू सांगितलं ना मी उतरत नाही म्हणून. राहू दे, पडू दे, मरू दे मला. आई असं आहे काय? पडल्याबरोबर मरते म्हणून हातपाय लंगडा होती आई. तुमचं कोण करत बसीन? माझ्याने होत नाही रे बाबा करणं. त्याच्यापेक्षा खाली उतरा तुम्ही. बापरे, शांता काकू तुम्ही वर चढल्या? सविता ताई पाहून घे मनीषा मै सासू किती हेळपणा करून राहिली. मी म्हणून राहिली आई खाली उतरा आई. पळसान वरतून तर म्हणतात नाही पळू दे मले, मरू दे. शांता काकू कोण अशा करून राहिल्या? शांता काकू उतरा खाली उतरा. नाही मनीषा, मला सवय आहे, पडत नाही मी. बसा तुम्ही. सविता चहा पाणी पाजिले आणि जा तुम्ही मार्केटले. मी पुरं घर सफा करून टाकतो आजच्या तारखेत. कोण सविता ताई? हे कामं तू करायला पाहिजे सविता ताई. शांता काकू पडल्या झडल्या वरतून, हातपाय मोडला, काही सांगता येते काय? जमलाई तुम्हाला हेच पाहिजे होतं ना, सुनीची बदनामी करणं. मनीषा काही म्हणू नको त्या बहिणीले. मी काही म्हटलं नाही काही. सविता तुला काय वाटते मी मुद्दामून करून राहिली? नाही, मुद्दामून नाही करून राहिली मी. तुला सांगतो मनीषा, किती दिवसापासून कामं पडेलात. आज करीन सविता, उद्या करीन सविता. सविता नाव नाही घेत कोणतं काम करायचं. नाही मनीषा, मै सासू खोटं बोलून राहिली मनीषा. सविता ताई तशी म्हणते तू चांगली नाही मागून राहिली घरांनी. काहून सविता ताई अशी करून राहिली तू? आता बापूजी चांगले झाले, चांगला तुला मानपान देऊन राहिले. तुला सांगतो सविता ताई, जो माणूस सुधारायचा प्रयत्न करते ना, त्याला आणखी आपण पुढाकार घेऊन सुधारायचा प्रयत्न करा. तू तर मध्ये त्याला माघार घेतं. असं करू नये सविता ताई. मी लहान असून तुला सांगून राहिली गोष्टी. बोला मला सगळं झालं. तूच राहिली होती मला बोलायची.
माझ्या सासून आईली बी सांगितलं, आईली बी बोलावलं आज. सविता, त्या कर्मामुळे बोलावलं. कोण अशी करून राहिली मग तू? सांग मला तू आता पहिले. आई, मी माहित आहे इकडे काजीसाठी आली, तुम्हाला माफी मागण्यासाठी आली होती आई मी इकडे. पण तुम्ही मला शिळीवर दिसले आई, म्हणून तुम्हाला मी उतरा खाली आई करून राहिली. मी काही एवढी कठोर नाही की आई. तुमच्या पोरानं मला किती त्रास दिला पहिले. राहू नको सविता ताई, शांत होय. मनीषा, मला वाटते काय एवढी चांगली माझी सासू, माझ्या सासूवर मला सांभाळलास मनीषा पहिले. खरंच माझ्या सासूवर भांडेन काय मनीषा मी. पण माझ्या नवऱ्याने मला एवढा त्रास दिला ना, मला चांगलं वागायची इच्छाच नाही होऊन राहिली मनीषा. नाही सविता ताई, असं म्हणू नको. इच्छा नाही होऊन राहिली. तुला 2 लेकरं आहेत सविता ताई, सासू आहे सासरे आहेत. असं करू नको सविता ताई. सर्व संगत प्रेमानं वाग. मनीषा वहिनी, चलताना तुम्ही बाहेर? हा ना शिवानी ताई, 2 मिनिटं. चल सविता ताई, तयारी करतो. रडणं बंद कर. आपण साड्या घेऊ. शिवानी ताईली पण साडी घेतो मी एक. मकर संक्रांतीसाठी माझ्यासाठी पण घेतो, आणि तू पण घे तुझ्यासाठी. काही पाहिजे नाही मला साडी गेली, काही पाहिजे नाही. सविता, रिकाम्या गोष्टी करू नको. चल होय लवकर साडी घ्यायसाठी मार्केटले. लेकराली मी आणतो शाळेतून आजच्या दिवस. सविता ताई, चल चल लवकर कर, तयारी कर लवकर. चल चल घरात चल. चला शिवानी ताई, कधी बी पाहिजे ना माझ्याच गुन्हा दिसते माझ्या सासूले. जेवढी माफी मागितली मी तरी. ते म्हणतात ना, सीधे उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी चाहिए. पा मैसून लय हरकत होऊन राहिली दिवसांदिवस. तिच्या आईने फोन केला, बहिणीला बोलावलं. पा कशी दबली आता. आता माफी मागून राहिली मला. नाही तर दबीने कोणाले, नवऱ्याले ना सासूले ना नवऱ्याले. पिक्चर पाहायला जाई. मंडळी, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहून नाही राहिले. व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल त्यांनी लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करा. नंतर शांताबाई तुमची नावं घेईन. चला मग द्या चॅनल सबस्क्राईब करून. नावाची कमेंट करा. आज चॅनल सबस्क्राईब केलं तरच त्यांची नावं उद्याच्या भागात घेईन मी. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. तोपर्यंत संक्रांतीचे तुमचे पण खूप कामं चालू असतील. साफ सफाई. शांता काकू लवकर लवकर ये लवकर ये. अगो माय, काचा तरी आवाज आला. पडली वाटते कोणी. शांता काकू, या लवकर या लवकर. आली 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 मनीषा आली. अरे देवा, काय झालं रे बापा.